एका साध्या घरातून सुरू झालेली ही गोष्ट हळूहळू एका वेगळ्याच अंधाराच्या दिशेने वळते. जेव्हा भूक ही केवळ अन्नासाठी नसते, तर रक्तासाठी असते. आज आपण उलगडणार आहोत एका व्हॅम्पायरची अस्वस्थ करणारी थरारक आणि विचित्र कहाणी, जिथं मृत्यूनंतरही विश्रांती घेतली जात नाही. तर मंडळी, आज आपण एक्सप्लेन करणार आहोत अलीकडेच रिलीज झालेला चित्रपट सिस्टर मिडनाईट. मी खात्रीने सांगते की अशी मूव्ही तुम्ही यापूर्वी कधीच पाहिलेली नसेल. याचं दिग्दर्शन खूप वेगळं आहे. अभिनय, डायलॉग्स, कथा सगळं काही खूप वेगळं आणि विचित्र आहे. तर चला मग जास्त वेळ न दवडता हा विचित्र आणि अनोखा चित्रपट एन्जॉय करूया. चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला एक नवरा-नवरी दिसतात. नवऱ्याचं नाव आहे गोपाल आणि नवरीचं नाव आहे उमा. सध्या गोपाल उमासोबत लग्न करून ट्रेनने मुंबईला घेऊन चाललाय. ट्रेनमध्ये उमा जागी असते आणि गोपाल घोरच झोपलेला असतो. थोडा प्रवास झाल्यावर गोपाल उमाला घेऊन आपल्या घरी येतो. गोपालचं घर खूप छोटं असतं. सुरुवातीला दोघंही खूप वेळ शांत बसलेले असतात. एकमेकांशी ना कुठलं बोलचाल होते, ना कुठली हालचाल. थोड्या वेळाने उमा साईडला जाऊन कपडे बदलायला लागते. तेव्हा गोपाल घराबाहेर निघून जातो, उमाच्या प्रायव्हसीसाठी. नंतर जेव्हा उमा झोपलेली असते, तेव्हा गोपाल घरात येतो आणि उमाकडे पाहत राहतो. गोपाल इशारांनी उमाला सांगतो की तू बाहेर जा, मी आता कपडे बदलणार आहे. तेव्हा उमा घराबाहेर जाऊन सिगारेट ओढत बसते. हे सगळं झाल्यावर रात्री दोघंही एकमेकांकडे पाठ फिरवून झोपलेले असतात. मध्यरात्री उमाची झोप उघडते. ती घराबाहेर जाऊन थोडं फिरते, कारण नवीन जागा असल्याने तिला झोप येत नाही. सकाळी जेव्हा उमा उठते, तेव्हा गोपाल तिथे नसतो. म्हणजे तो कधीच उठून आपल्या कामाला निघून गेलेला असतो. उमा जेव्हा घराचं दार उघडते, तेव्हा बाहेर खूप गर्दी आणि गोंधळ असतो. ती पटकन दार बंद करते. उमा घरात बसून राहते, वाट पाहत असते की गोपाल केव्हा येईल आणि तिच्यासाठी जेवण आणेल. आता तिला खूप भूक लागलेली असते, म्हणून ती घराबाहेर जेवणासाठी जाते. तेव्हा तिची शेजारीण शीतल तिला लोणी मागते. उमा तिच्याशी काहीच बोलत नाही आणि पटकन घरात जाऊन दरवाजा बंद करते. रात्री जेव्हा गोपाल येतो, तेव्हा उमा त्याच्यावर राग काढण्यासाठी तयार होते. पण गोपाल घरात येताच थेट खाली कोसळतो, कारण तो पूर्ण नशेत असतो आणि तसाच झोपून जातो. उमा त्याच्या खिशातून पैसे काढते आणि बाहेर जाऊन काहीतरी खाऊन आपली भूक भागवते, कारण तिने इथे आल्यापासून काहीच खाल्लेलं नव्हतं. सकाळी गोपाल उठतो, तेव्हा उमा ब्रश करत असते. ती विचारते, काल तू कुठे गेला होतास? गोपाल सांगतो, आताच लग्न झालंय ना, तर माझ्या मित्रांनी पार्टी मागितली. मला जबरदस्ती दारू प्यायला लावली. मी लवकरच घरी येण्याचा विचार केला होता. उमा त्याच्यावर चिडते आणि म्हणते, मी कालपासून उपाशी आहे. तुला माझी काही काळजी नाही का? गोपाल म्हणतो, सॉरी यार, मला तुला असं झोपेतून उठवायचं नव्हतं. नंतर गोपाल कामावर जायला निघतो. तेव्हा उमा त्याच्याकडे पैसे मागते. तो थोडे पैसे टेबलवर ठेवून निघून जातो. या दोघांना पाहून असं वाटतं की दोघांनाही हे लग्न काही फारसं आवडलेलं नाही. दोघंही आपापल्या वेगळ्या जगात जगत असतात. सकाळी उमा घराबाहेर बसलेली असते. हा एक लहानसा मोहल्ला असतो. एक लहानशी गल्ली, जिथे छोट्या छोट्या ओळीने घरं असतात आणि याच एका घरात गोपाल आणि उमा राहतात. गोपाल कामावर जाण्याआधी उमाला थोडे पैसे देतो. ते घेऊन उमा बाजारात जाते. काही भाज्या विकत आणते आणि घरी परतते. पण तिला भाजी बनवायची कशी हे माहिती नसतं. म्हणून ते शेजारच्या शीतलच्या घरी जाते आणि चाकू मागते. शीतल एक मोठा चाकू तिच्या हातात देते. उमाला चाकू तर मिळतो, पण तिला भाजी चिरायला जमत नाही. रात्र झाल्यावर गोपाल जेव्हा घरी येत असतो, तेव्हा मोहल्ल्यातल्या सगळ्या बायका आपल्या नवऱ्यांना जेवण वाढत असतात. गोपाल जेव्हा घरी येतो, तेव्हा उमा अजूनही पिठात गुंतलेली असते. उमा गोपालला म्हणते, हे स्वयंपाक करणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. थोड्या वेळाने गोपाल बाहेरून जेवण घेऊन येतो आणि मग दोघं मिळून जेवतात. जेव्हा झोपायची वेळ होते, तेव्हा उमा पटकन कपडे काढून बिछाणावर झोपते आणि हात पुढे करून गोपालला जवळ बोलवते. पण गोपाल फक्त उभा राहून हँडशेक करून गप्प झोपतो. सकाळी उठल्यावर उमाचे सगळे पैसे संपलेले असतात. गोपाल तिला रागवतो, पण उलट उमाच त्याला सुनावते, मला घर चालवायला जमत नाही. तेव्हा गोपाल उमाला एक टाइम टेबल करून देतो की कोणत्या दिवशी किती खर्च करायचा, कोणती भाजी बनवायची, किती डाळ भात वगैरे करायचा हे सगळं. यानंतर उमा शीतलकडे जाते आणि तिच्याकडून थोडंसं स्वयंपाक करणं शिकते. संध्याकाळी उमा जेव्हा स्वयंपाक करून गोपालला जेवण वाढते, तेव्हा गोपाल खूप कौतुक करतो. जेवण झाल्यावर दोघं एकमेकांकडे बघत राहतात. बोलण्यासाठी काही शब्द उरत नाही. थोड्या वेळाने दोघं बाहेर जाऊन सिगारेट ओढतात. सकाळी गोपाल खूप उलटी करतो आणि आज संडे असतो. तेव्हा उमा त्याला म्हणते, लग्नाला इतके दिवस झाले, पण तू अजूनही मला एकदाही बाहेर फिरायला घेऊन गेला नाहीस. गोपाल म्हणतो, काळजी करू नकोस. काही दिवसातच एक लग्न आहे, आपण तिथे जाऊ. उमा म्हणते, मी इतके दिवस वाट पाहू शकत नाही. तू मला आजच फिरायला घेऊन चल. आता बिचारा गोपाल उमाला फिरायला घेऊन जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गोपाल आणि उमा
तब्बल 13 तासांचा प्रवास करून एका समुद्र किनाऱ्यावर पोहोचतात. थोडंसं फिरल्यानंतर दोघं बस स्टॉपवर येऊन पुढच्या बसची वाट पाहत असतात. कधी येईल बस? केव्हा आपण घरी परत जाऊ? कारण परत जायलाही तितकाच 13 तासाचा प्रवास करावा लागणार होता. थोड्या वेळात बस येते आणि दोघं बसमध्ये बसून पुन्हा मुंबईला परततात. गोपाल घरी पोहोचताच लगेचच आपल्या कामावर निघून जातो. उमाच्या हातात अजूनही तिच्या लग्नाच्या बांगड्या असतात, ज्या खूप आवाज करत असतात आणि तिला त्रास देत असतात. त्यामुळे उमा एका चप्पल बनवणाऱ्याजवळ जाते आणि त्या बांगड्या फोडून टाकते. आता पुढच्या रविवारी गोपाल उमाला आपल्या नातेवाईकाच्या लग्नात घेऊन जातो. पण तिथे उमाला अजिबात मजा येत नसते. ती कंटाळते आणि तिथून चुपचाप निघून जाते. सकाळी उमा उलटी करू लागते. गोपाल तिला विचारतो, तुझी तब्येत ठीक नाही का? उमा म्हणते, नाही, मी ठीक आहे. काल रात्री लग्नात काहीतरी उलटसुलट खाल्लं त्यामुळे असं झालं. थोड्या वेळाने गोपाल आपल्या कामावर निघून जातो. उमा घरी शांतपणे बसलेली असते. यानंतर उमा एका मोठ्या बिल्डिंगसमोर जाते, जिथे काही झाडं लावलेली असतात. ती झाडं एक एक करून चोरते आणि घरात आणते. कारण तिच्या मते घरात झाडं असतील तर ऑक्सिजन चांगला मिळेल. उमा त्या झाडामध्ये बसून सिगरेट ओढते. थोड्या वेळाने ती घराबाहेर निघते आणि कुठे कुठे भटकत राहते. कधी रेल्वे स्टेशन तर कधी दुसरीकडेच. एकदा ती पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर जाते. जेव्हा तिला आजूबाजूला कुणीतरी रडण्याचा आवाज ऐकू येतो. उमाला त्यांचं रडणं बिलकुल आवडत नाही. म्हणून ती तिकडून निघून एका कंपनीच्या इमारतीजवळ येऊन बसते. तिथे ती एका माणसाकडे काम मागते. तो माणूस तिला विचारतो, तू साफसफाईचं काम करू शकतेस ना? उमा म्हणते, हो, मी तर सफाईची देवी आहे. हे काम मी सहज करू शकते. अशा प्रकारे उमा तिथेच रात्रभर थांबते आणि संपूर्ण ऑफिस नीटनेटकं साफ करते. सगळं काम झाल्यावर ती झाडू आणि बादली घेऊन घरी जायला निघते. तिथेच वॉचमन पण असतो. त्याचीही ड्युटी संपलेली असते आणि तो सायकलने आपल्या घरी जात असतो. तो मला विचारतो, तुझं घर कुठे आहे? चल, मी तुला तिथे ड्रॉप करतो. मग तो सिक्युरिटी गार्ड उमाला सायकलवर बसवतो आणि तिला घेऊन निघतो. त्या ऑफिसपासून उमा जिथे राहते ते घर तब्बल 4 तासांच्या अंतरावर असतं. सकाळी उमा शीतलला भेटते. दोघी इकडे तिकडे फिरतात. संध्याकाळ होताच उमा परत बादली, झाडू घेऊन आपल्या कामावर निघते. सकाळी उमा आणि शीतल दोघे एकत्र बसून गप्पा मारतात. गप्पांच्या दरम्यान शीतल उमाला गोपालबद्दल विचारते. तेव्हा कळतं की दोघं एकाच गावाचे आहेत. लहानपणापासून एकमेकांचे मित्र होते. म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं. गप्पा मारताना शीतल म्हणते, उमा, तू दिवसेंदिवस खूपच बारीक होत चालली आहेस. उमा म्हणते, अगं काही नाही, फक्त माझं पोट थोडं खराब आहे. त्याच रात्री उमा आपल्या कामावर जात असते. तेव्हा वाटेत तिला काही ट्रान्सजेंडर व्यक्ती दिसतात. त्यातलेच एक उमाकडे पाहून म्हणते, अगं कोणती क्रीम लावतेस? चंद्रासारखी गोरी दिसतेस. उमा काहीच उत्तर न देता गप्प बसते आणि तिकडून निघून जाते. ऑफिसचा वॉचमन हे सगळं पाहतो आणि लक्षात घेतो की उमाची तब्येत काही ठीक नाही. तो तिला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. म्हणजे हा माणूस उमाची काळजी घेत असतो. डॉक्टर उमाची तपासणी करून सांगतो की काही चिंतेचा विषय नाही, फक्त थोडा ताप आहे आणि तो औषध लिहून देतो आणि बोलतो, हे औषध वेळेवर घे, तू लवकरच ठणठणीत बरी होशील. सकाळ होताच उमा घरी परतते आणि शीतलला भेटायला जाते. शीतल म्हणते, तू तुझ्या नवऱ्याकडे जा, मी काही दिवसांसाठी माझ्या गावाला चालली आहे. आता तुला स्वतःची काळजी घ्यावी लागेल आणि देवच जाणे आता तू स्वतःची काळजी कशी घेशील. आणि तसंही तुझा नवरा सध्या घरीच आहे. उमा जेव्हा घरात प्रवेश करते तेव्हा गोपाल स्वतःला खुश करण्यात गुंतलेला असतो. हे पाहून उमा थोडीशी लाजते आणि आपली बादली आणि झाडू घेऊन पुन्हा कामावर निघते. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर उमा आपलं काम संपवते आणि पाहते की वॉचमन पुन्हा बिल्डिंगच्या वर जात आहे. मग उमा त्याच्यासोबत वर जाते. विचार करते, थोडा वेळ बोलून परत घरी जाईन. पण दोघंही तिथे पूर्ण रात्र बसून राहतात. सकाळी जेव्हा उमा घरी परत येत असते तेव्हा त्याच ट्रान्सजेंडरपैकी एक तिला हाक मारतो आणि तिला चहा देतो. दोघं थोडं बोलतात. तिथे खूप शांतता असते, पण तरीही उमाच्या कानात काहीतरी आवाज घुमत असतो. यानंतर उमा थोडंसं फिरायला बाहेर जाते. खूप ऊन असते, तरीही तिला खूप थंडी वाजत असते. एक अतिशय मॉडर्न मुलगी उमाजवळ येते आणि विचारते, तू कोणती क्रीम लावतेस? उमा काहीही उत्तर न देता शांतपणे आपल्या घरी परतते. घरी गेल्यावर ती ब्लँकेट घेते आणि पुन्हा घराबाहेर येते. रात्री जेव्हा गोपाल आणि उमा दोघं झोपलेले असतात तेव्हा उमाला झोपच येत नाही. त्यामुळे ती रात्री फिरायला घराबाहेर निघते. त्यानंतर उमा कानाच्या डॉक्टरकडे जाते. ती डॉक्टरला सांगते, माझ्या कानात काहीतरी सतत घुमतंय, एक विचित्र आवाज. डॉक्टर तपासणी करून सांगतो, तुझे दोन्ही कान पूर्णपणे ठीक आहेत. कदाचित तुला तापामुळे असं वाटत असेल. उमा तिथून घरी परत येताना रस्त्यात कुठेतरी झोपून जाते. सकाळी ऊन तिच्या अंगावर पडल्यावर ती उठते आणि पुन्हा घरी परत येते. उमा जेव्हा घरी येते
तेव्हा गोपाल तिला थोडंसं काही खाण्यासाठी देतो. पण उमा म्हणते, "मला भूक नाहीये. माझ्या पोटात अजूनही त्रास होतोय." गोपाल म्हणतो, "उमा, मी तुला कधीच नीट जेवताना पाहिलं नाही." उमा यावर काहीच उत्तर देत नाही. रात्री दोघं घराबाहेर येऊन सिगारेट ओढत असतात. थोड्या वेळाने उमा जोरात किंचाळते. गोपाल घाबरून विचारतो, "काय झालं? तू ठीक आहेस ना?" उमा म्हणते, "ढगांनी त्या ताऱ्याला गिळून टाकलं." गोपाल म्हणतो, "तुझी तब्येत बरी आहे ना? चल, तुला डॉक्टरकडे घेऊन जातो." पण उमा डॉक्टरकडे जायला नकार देते. पुढच्या दिवशी उमा ऑफिसमध्ये साफसफाईचं काम करत असते. काम करताना ती अचानक खाली कोसळते. शुद्धीवर आल्यावर ती उठून स्वतः घरी जायला लागते. हातात झाडू आणि बादली घेतलेली असते. रस्त्यात तिला एक बकरीचं पिल्लू दिसतं आणि माहिती नाही काय होतं तिला. ती त्या पिल्लाला मारते आणि त्याचं रक्त प्यायला लागते. नंतर त्याच पिल्लाला सॉरी म्हणते आणि कचरापेटीत फेकून देते. घरी आल्यावर ती गोपालला जोरात किस करते आणि झोपून जाते. सकाळी उठल्यावर उमा परत ब्लँकेट वगैरे घेऊन त्या ठिकाणी जाते, जिथे तिने बकरीचं पिल्लू मारलं होतं आणि तिथे ती रक्त पाहते. त्याच संध्याकाळी ती घरी येऊन गोपालचं उरलेलं जेवण जेवते, पण लगेचच उलटी करते. तिला काहीच समजत नाही की तिच्यासोबत काय चाललंय. ती असं का वागत आहे. तेव्हाच उमा झाडीत जाऊन एक पक्षी पकडते, त्याला मारते आणि त्याचं रक्त प्यायला लागते. तो पक्षी मेल्यानंतर उमा त्याला कपड्यात गुंडाळून एका डब्यात ठेवते आणि तो डबा खाटेखाली लपवून ठेवते. आता उमा सतत असं करू लागते. एखाद्या चिमणीला, पक्ष्याला पकडते, मारते, त्यांचं रक्त पिते आणि सॉरी म्हणते. मग त्यांच्या मृतदेहाला कपड्यात गुंडाळून त्या डब्यात ठेवते. काही दिवसांनी गोपाल उमाला विचारतो, "उमा, तुला घरात काही सडल्यासारखा वास नाही का येत?" उमा म्हणते, "अरे गोपाल, या शहराचाच वास असा आहे. तू गप कामावर जा." गोपाल कामावर गेल्यानंतर उमासोबत काहीतरी विचित्र घटना घडू लागतात. म्हणजेच उमाने ज्या पक्ष्यांना मारलं आणि ज्यांचं रक्त ती प्यायली होती, ते पक्षी जिवंत होऊन तिच्याच घरात भटकायला लागतात. त्याच रात्री उमा त्या मरणाऱ्या सर्व पक्ष्यांना कचऱ्याच्या गाडीत टाकून देते. सकाळी ती ब्लँकेट ओढून फोन बूथवर जाते आणि गोपालला कॉल करते. त्यांच्या दोघांत कुठल्याही प्रेमीयुगलांसारखं किंवा नवरा-बायकोसारखे तासनतास गप्पा होत नाही. ते फक्त एवढंच बोलतात, "तू ठीक आहेस?" "हो, मी ठीक आहे." आणि बस संपलं. रात्री गोपाल जेव्हा घरी येतो, तेव्हा दोघं एकमेकांशी काहीतरी बोलणार असतात. गोपाल म्हणतो, "आधी तू सांग." उमा त्याला आरामात बसून म्हणते, "मी जे तुला सांगणार आहे, ते तुला विचित्र वाटेल, पण तेच खरं आहे." असं म्हणत उमा त्याला एक सत्य सांगते. पण काय सांगते हे आपल्याला चित्रपटामध्ये दाखवलेलं नाही. उमाचं बोलणं ऐकून गोपाल पूर्णपणे धक्क्यात जातो. यानंतर गोपाल म्हणतो, "आज माझा एक मित्र आपल्या घरी येणार आहे, चहा-पाणी वगैरे प्यायला." मग दोघं एक बनावट स्माईल करत त्यांचं स्वागत करतात. त्यानंतर सगळे मिळून समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जातात. तिथे त्यांच्यामध्ये काही विशेष बोलणं होत नाही. गोपालचा मित्र आणि त्याची बायको दोघं गप्पा करत असतात आणि उमा व गोपाल फक्त शांतपणे त्यांच्याकडे बघत असतात. गोपालच्या मित्राकडे एक कुत्रा असतो. उमा विचारते, "मी थोडा वेळ याला फिरून आणू का?" ती कुत्र्याला घेऊन जाते. पण नंतर तो कुत्रा एका मुलाला देऊन ती तिकडून माघारी येते. गोपालचे मित्र व त्याच्या बायकोकडे जाऊन उमा म्हणते, "तुमचा कुत्रा पडून गेला आहे. आता तुम्ही त्याला शोधा." आज रविवार असल्यामुळं सगळं शहर फिरतीवर असतं. रात्री दोघं एका मेट्रो स्टेशनवर जातात. तिथे उमा एका शुगर कँडीला पाहते. गोपाल कँडी घ्यायला जातो आणि उमाला म्हणतो, "तू ट्रेनमध्ये जाऊन शीट पकड. मी लगेच येतो." गोपाल जेव्हा कँडी घेऊन ट्रेनकडे परत येतो, तेव्हा ट्रेन केव्हाचीच निघून गेलेली असते. थोड्या वेळाने जेव्हा गोपाल ऑफिसच्या छतावर येतो, तेव्हा उमा तिथे आधीच बसलेली असते. ती विचारते, "तू इतका धाबा का टाकतो आहेस?" गोपाल म्हणतो, "मी तिथून धावत पडत पायीच इथपर्यंत आलो आहे." उमा म्हणते, "अरे, दुसरी ट्रेन आली असती ना, ती पकडली असतीस ना?" गोपाल म्हणतो, "माझ्या डोक्यात आलंच नाही." त्यानंतर गोपाल उरलेली कँडी उमाला देतो. पण उमा ती न खाताच फेकून देते. यानंतर ती थोडं दारू पिऊन गोपालकडे किस मागते. काही सेकंदातच दोघं एकमेकांना किस करतात आणि थोड्या वेळातच ते इंटिमेट होतात. उमा नेक्स्ट टर्नसाठी चादर ओढते. अशा प्रकारे दोघं पुन्हा एकदा रात्रभर इंटिमेट होतात आणि झोपी जातात. पण त्या रात्री जेव्हा ते एकमेकांशी जवळीक साधत असतात, त्याचवेळी गोपालसोबत काहीतरी विचित्र घडतं. सकाळी उमा पाहते की तिने ज्या पक्ष्यांना मारून कचऱ्याच्या गाडीत टाकलं होतं, ते पक्षी तिच्या खाटेखालून बाहेर येत आहे. हे पाहून ती घाबरते. ती घाईघाईने गोपालला जागा करण्याचा प्रयत्न करते. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे गोपाल रात्रीच त्या इंटिमेट वेळेतच मेला असतो. तरी दोघं कसे इंटिमेट झाले हेच उमाला कळत नाही. उमा अजूनही गोपालच्या मृतदेहासोबत झोपलेली असते. ती पूर्णपणे गोंधळलेली असते. आता मी काय करू? अशाच 3-4 दिवस निघून जातात. तेव्हा ऑफिसमधील वॉचमन उमाच्या घरी येतो, तिची विचारपूस करण्यासाठी.
पण उमा दरवाजा उघडतच नाही. तेव्हा वॉचमन गोपालच्या मित्राच्या बायकोकडे जातो आणि विचारतो, हे दोघं कुठे दिसत नाही. ती उत्तर देते, हो, दोघं अनेक दिवसांपासून कुठेच दिसलेले नाही, ना उमा ना गोपाल. काही दिवसानंतर उमा गोपालच्या मृतदेहाला एका कोपऱ्यात बसून ठेवते. त्याच्यासमोर फुलं सजवते, आजूबाजूला दिवे लावते आणि त्याच्या गळ्यात लाईटची हार घालते. दिवसागणिक गोपालचा मृतदेह सडू लागतो आणि उमा देखील घराबाहेर जाणं बंद करते. एक रात्री अनेक बकऱ्या उमाकडे येऊन मे मे करत किंचाळायला लागतात. उमा मोठ्या त्रासाने त्या बकऱ्यांना बाहेर घेऊन जाते. तेव्हाच तिला दिसतं की तिच्या घराच्या दरवाजावर कोणीतरी डायन असं लिहिलेलं असतं. उमा जेव्हा परत घराकडे येते तेव्हा गोपालची मित्राची बायको तिच्या मागोमाग येते आणि घरात प्रवेश करते. घरात गोपालचा मृतदेह पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. उमा तिला म्हणते, तुला कल्पनाही नसेल मी किती तहानलेली आहे. इतकं बोलून उमा त्या बाईला ठार मारून टाकते. थोड्या वेळानंतर उमाला दिसतं की तिची शेजारीण शीतल गावावरून परत आली आहे. उमा आता आपल्या घरातूनच तिच्याशी बोलायला लागते. शीतल परत आल्यावर तिला मोहल्ल्यातून कळतं की लोक म्हणतात त्या घरात एक डायन राहते. हे ऐकून उमा हसू लागते आणि शीतलकडून एक छोटी हेल्प मागते. मला एक मोठी आरी हवी आहे. आरी घेतल्यावर उमा त्या बाईचे छोटे छोटे तुकडे करत जाते. मध्यरात्री ती त्या मृतदेहाचे तुकडे एका सुनसान भागात नेऊन फेकते आणि तिथेच तिला काही बकऱ्या दिसतात, ज्या काही दिवसांपूर्वी तिने तिथे सोडून दिल्या असतात. त्या सर्व बकऱ्या आता त्या डेड बॉडीला खायला लागतात. पुढच्या दिवशी उमा त्याच ट्रान्सजेंडरला भेटते आणि तिच्याकडून एक मदत मागते. त्या बदल्यात ती ट्रान्सजेंडर म्हणते, त्याआधी तू मला सांग तुझ्या सौंदर्याचं रहस्य काय आहे, तेव्हाच मी तुला मदत करेन. उमा उत्तर देते, हे खूप कठीण आणि वेगळं प्रकरण आहे. तू ते विचारलं नसतंस तर बरं झालं असतं, पण आता विचारलं तर मी तुला नंतर सगळं सविस्तर सांगेन. यानंतर तो ट्रान्सजेंडर एका ट्रक ड्रायव्हरशी बोलायला जातो. खरं म्हणजे उमा गोपालचा मृतदेह घेऊन कुठेतरी जायचं ठरवते. त्यामुळे त्या ट्रक ड्रायव्हरशी ती आधीच बोललेली असते. तो ट्रक ड्रायव्हर उमाला एका सुनसान ठिकाणी सोडतो आणि म्हणतो, मी तुला इथपर्यंतच आणू शकतो. यापुढचं तुला सगळं स्वतः बघावं लागेल. उमा तिथे गोपालचा मृतदेह जाळते. सकाळ होत आली तरी उमा अजूनही तिथेच बसून राहते. त्याचवेळी एक अघोरी तिथे येतो आणि जिथे गोपालचं शव जाळलं होतं त्याची राख आपल्या अंगावर लावतो. थोडी राख तो उमाच्या चेहऱ्यावरही लावतो. उरलेली राख उमा स्वतःजवळ ठेवते. उमा ही राख घेऊन पायी चालत परत जात असते. तेव्हा तिला अचानक चक्कर येते आणि ती तिथेच कोसळते. थोड्या वेळानंतर उमाला शुद्ध येते तर तिला जाणवतं की ती एका स्त्री भिक्षूंच्या आश्रमात आहे. त्या भिक्खू उमाला थोडंसं खायला देतात आणि म्हणतात, आम्ही प्राणी खात नाही, आमच्याकडे हेच आहे. उमा त्यांच्याकडे विनंती करते, मी आज रात्री इथे थांबू शकते का? त्यावर एक मॉन्क उत्तर देते, तुला जोपर्यंत वाटेल तोपर्यंत तू इथे थांबू शकतेस. या प्रकारे उमा तिथेच थांबते. पडल्यामुळं तिचं नाक मोडलेलं असतं. एक मॉन्क तिच्या नाकावर औषध लावते. यानंतर एक चिमणी उमाजवळ येऊन भिरभिरायला लागते. तेव्हा उमा ती चिमणी पकडून खाऊन टाकते. यानंतर ती तिथल्या फोनवरून शीतलला कॉल करते आणि सांगते, मी पुन्हा मुंबईला येते, मला तुझी थोडी मदत लागेल. रात्र होते आणि उमा पुन्हा मुंबईकडे निघते. तेव्हाच ती पाहते की मोहल्ल्यातले लोक मशाली घेऊन तिच्या घराबाहेर उभे आहेत. जेव्हा हे लोक घराचं दार उघडतात तेव्हा घरातून बऱ्याच चिमण्या बाहेर उडू लागतात. उमा पळून जायला लागते. मग तिला एक पोलीस आणि एक पंडित घेरून घेतात. तो पंडित गंगाजल घेऊन तिच्यावर शिंपडणारच असतो. तेवढ्यात मागच्या पोलावर ठिणग्या उडायला लागतात. हे दृश्य पाहून पोलीस आणि पंडित दोघेही उमाच्या पाया पडतात. उमा लगेचच संधी साधून तिकडून पळ काढते. पळताना आपल्याला कळतं की दुसऱ्या गल्लीमध्ये वीज मिस्त्री करंटचं काम करत होते आणि तिथे शॉर्ट सर्किट झालं होतं. उमा पळत असतानाच काही लोक तिला अचानक किडनॅप करतात. उमाचं अपहरण करणारे लोक शीतल आणि तीच ट्रान्सजेंडर मैत्रीण असते. ते उमाला त्यांच्या गाडीत बसवतात जेणेकरून ती कोणालाही दिसू नये. जेव्हा ते गाडीने निघणार असतात तेव्हाच मोहल्ल्यातले लोक त्या गाडीला अडवतात. उमा गाडीतून उतरते आणि त्या लोकांसमोर उभी राहते. तेव्हा एक जण बोलतो, तू एक जनावर आहेस. उमा उत्तर देते, माणूस होणं कठीण आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? वेडेवाकडे ॲक्शन करून ती सगळ्यांना घाबरवते आणि ते लोक तिकडून निघून जातात. यानंतर शीतल आणि तिचा मित्र उमाला रेल्वे स्टेशनजवळ सोडतात. उमा एक ट्रेन पकडून तिकडून निघते. बहुधा हिमाचलसाठी जात असावी. आणि ट्रेनमध्ये ती तिचा सगळा गेटअप चेंज करते. ती ब्लॅक लिपस्टिक आणि ब्लॅक साडी असा तिचा गेटअप करते. जेव्हा उमा ट्रेनमधून बाहेर पाहते तर आश्चर्य,
तिच्या मागे सगळ्या बकऱ्या धावत आलेल्या असतात आणि यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो. चित्रपटाच्या एंडिंगबद्दल बोलायचं झालं तर ॲक्च्युली उमा एक व्हॅम्पायर असते. ती व्हॅम्पायर कशी बनली हे आपल्याला सिनेमात दाखवलं जात नाही. म्हणूनच ती माणसांचं अन्न पचवू शकत नाही. जेव्हा ती काही खात असते तेव्हा तिला उलट्या होतात. ती फक्त रक्त पिऊनच तृप्त होते. सुरुवातीला ती बकरी मारून तिचं रक्त पिते. तरीसुद्धा तिची तहान शमली नाही. म्हणून मग ती चिमण्या, सगळे परिंदे वगैरे मारून त्यांचं रक्त प्यायला लागते. पण नंतर हे सगळे बकरी, चिमण्या जे मरण पावले होते ते पुन्हा जिवंत होतात. कारण व्हॅम्पायरने ज्यांना चावलं तो देखील परत व्हॅम्पायर बनतो. म्हणूनच उमाने त्या स्त्रीला चावलं नाही, तर तिला संपवलं आणि तिचे तुकडे करून बकऱ्यांना खाऊ घातले. जर तिला चावलं असतं तर ती ही स्त्री व्हॅम्पायर बनली असती. व्हॅम्पायर कायम सावलीत राहणं पसंत करतात. ऊन लागली की त्यांना थंडी वाजते किंवा त्यांची त्वचा जळायला लागते. उमा जेव्हा बाहेर जाते तेव्हा ती स्वतःला संपूर्णपणे झाकून घेते, कारण तिला ऊन लागू नये म्हणून. तर मंडळी, तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला? कृपया लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.